भेटतो एकदा जावई बापूंना. नाही नको, आधी मीच जाऊन एकदा श्रीला भेटते, पण खूप शांतपणे आणि सेन्सिबली बोलणं झालं पाहिजे आमचं बाबा. अगं पण ते तसं नाही झालं तर मग माझं दुर्दैव. हे बघ, तू 2 जीवांची आहेस, आता तुला हा त्रास कशाला? म्हणूनच बाबा, मी 2 जीवांची आहे म्हणूनच मला त्याला भेटलं पाहिजे. मूल झालं की आपण बदलतो असं म्हणतात ना. माझं तर बाळ अजून जन्माला यायचंय, पण तरी बदलले मी. म्हणजे मी एकटी असते तर अशी वागले असते का मला माहित नाही, पण आता मला माझ्या बाळाच्या दृष्टीने जे काही योग्य आहे तेच करायचंय. आणि बाबा मला खात्री आहे, श्री आणि मी समोरासमोर आलो ना तर तो माझ्याशी वाईट नाही वागणार. आई आजींच्या संस्कारांची चाड ठेवेल तो. प्रत्येक बाईशी तो सन्मानानेच वागतो. कुठे भेटणारेस आणि कधी भेटणारेस? माहित नाही, अजून काहीच ठरवलं नाहीये. मला वाटतं कोणीतरी वडीलधारं असावं तुझ्या सोबत. बाबा, मला जर असं वाटलं तर मी तुम्हाला सांगेनच ना. हे बघ, गोष्टी आता हाताबाहेर जायच्या आत सावरायला हव्या आहेत. मला कल्पना आहे त्याची. अगं बाप आहे मी तुझा, कर्तव्य आहे हे माझं. करू दे मला. लहान मुलं रुसून बसली की मोठेच मध्यस्थी करतात ना. बाबा, मला एकदा शेवटचा पण माझा प्रयत्न करून बघू दे. नंतर मी तुमच्यावर आणि आई आजींवरच सोडणार आहे सगळं. चला, वेळा पाळायला हव्यात मला. वेळेवर झोपलं पाहिजे. दूध पिते आधी. हो. पांडुरंगा, एकदा बरं का, एक बायको नवऱ्याला म्हणते, आता आपण एक खेळ खेळूया. तिथेच खरं तर नवऱ्याच्या पोटात गोळा आहे, पण नाही म्हटलं तर पुन्हा त्यावरून भांडण होणार, म्हणून नवरा बरं म्हणतो. बायको म्हणते, खेळ असा आहे की मी फळाचं नाव घेतलं तर तुम्ही डाव्या भिंतीला हात लावायचा, आणि रंगाचं नाव घेतलं तर उजव्या भिंतीला हात लावायचा, आणि जो खेळ हरेल त्यांनी पुढे वर्षभर घरकाम करायचं. नवरा म्हणतो, हा काय वेडेपणा आहे, हा खेळ मीच जिंकणार नक्की, खेळूया गेम. ह्याच्यावर बायको म्हणते, रेडी स्टेडी गो, ऑरेंज.